महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर अवलंबून असणार आहे। कारण सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते। ज्यांनी याचिका केली होती ती याचिकाकर्ते विकास गवळे आहेत माझ्यासोबत। विकासजी, जेव्हा तुम्ही याचिका दाखल केलेली होती तेव्हा वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता तुमचा मुद्दा खरा आहे हे सुप्रीम कोर्टाने त्यावरती शिक्कामोर्तब केलेले असं म्हणायचं सुनावणीच्या वेळी दिसतंय त्याच्यावर। एक्झॅक्टली या अगोदर ज्या 2 सुनावण्या झाल्या होत्या त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अतिशय स्पष्टपणानं राज्य निवडणूक आयोग असेल किंवा राज्य सरकारला सांगितलं होतं की चूक तुम्ही केलेली आहे आणि ही चूक तुम्हालाच दुरुस्त करावं लागणार आहे। ही चूक दुरुस्त केल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाही। त्याचं कारण असं की कृष्णमूर्ती 2010चं 5 जजेसचं डिसिजन आणि विकास किसनराव गवळी यांचं 3 जजेसचं डिसिजन, हे दोन्ही जे डिसिजन आहेत याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण देता येते, परंतु ते देत असताना 50% मर्यादा पाळावी लागते किंवा ह्याच्या अगोदर ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागते आणि ती ट्रिपल टेस्ट बाठिया कमिशनच्या माध्यमातून पूर्ण झालेली होती। परंतु काय झालं, मध्यंतरी या राज्यामधल्या ग्रामविकास विभाग असेल किंवा नगर विकास विभाग असेल आणि राज्य निवडणूक आयोग असेल यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर नेला नाही की जोपर्यंत ट्रिपल टेस्ट पूर्ण केली जात नाही आणि ती ट्रिपल टेस्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ओबीसीला आरक्षणच देता येत नाही, असं या दोन्ही निकालामध्ये सांगितलं होतं। ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी जी काही ट्रिपल टेस्ट आहे ती राज्यामध्ये बाठिया कमिशनच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे आणि तो बाठिया कमिशनचा रिपोर्टसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या घटनापीठानं ॲक्सेप्ट केलेला आहे आणि नंतर ओबीसीचं आरक्षण या राज्यामध्ये लागू देखील झालं होतं। परंतु हे सगळं मध्यंतरीच्या 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही डिसिजन आलं ते डिसिजन काही चुकीचं नाही, परंतु त्याच्यामध्ये थोडी सुधारणा अपेक्षित होती जी की यांनी या विभागांनी सर्वोच्च म्हणजे नेमकं चूक कोणाची त्या सगळ्यामध्ये? ग्रामविकास विभाग आणि नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग या तिघांची खरं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये चूक आहे आणि त्यांच्या चुकीमुळं हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आणि हा विषय त्यांच्या मी लक्षात आणून दिला होता, त्यांना लेखी दिलं होतं, लेखी देऊन सुद्धा त्यांनी त्या गोष्टीची काळजी घेतली नाही। ते तर इथपर्यंत बोलले होते की आम्ही जे काही करू ते नियमानुसार करू। एक प्रश्न विचारतो, तुम्ही म्हणताय की हे लेखी दिलेलं होतं, आम्ही जर जेव्हा तुम्ही लेखी दिलेलं होतं तेव्हाच या गोष्टीची खबरदारी घेतली असती किंवा काळजी घेतली असती तर इथपर्यंत पुढे प्रकरण गेलंच नसतं असं म्हणता येईल? आज तुम्हाला कदाचित तुम्ही आज दिल्लीत आहात, राज्यामधल्या सगळ्या गोष्टीवर तुमचं लक्ष आहे, तुम्हालाही हा विषय माहिती आहे, प्रचार करणारे सगळे लोक थबकलेले आहेत की नेमकं काय होईल। बरोबर आहे, 25 तारखेपर्यंत सगळ्यांच्या नजरा पूर्ण राज्याच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या, त्यांच्या नेत्यांच्या सगळ्यांच्या नजरा, राज्यातल्या जनतेच्या सुद्धा नजरा आजच्या सुनावणीकडे लागलेल्या आहेत। आज जी काही सुनावणी होईल त्यावर सगळ्या निवडणुकींचं भवितव्य असणार आहे। प्रत्येकजण प्रचार करताना आश्वस्त आहे, कुठं असं या सगळ्या याला उत्सव म्हटलेलं आहे, लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुका म्हणजे, परंतु त्यांच्या या सगळ्या उत्सवावर किंवा आनंदावर एक अतिशय म्हणजे अराजकतेचं म्हणा किंवा त्याला थोडं वेगळ्या याच्यामध्ये आपण हे करू की कुठंतरी अस्वस्थता तयार झालेली आहे। ही अस्वस्थता तयार होण्याला हे 3 डिपार्टमेंट कारणीभूत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। विकासजी, 3 म्हणजे कृष्णमूर्तींचं स्पष्टपणे कृष्णमूर्तींचं घटनापीठ सांगते की 50% पुढे आरक्षणाची मर्यादा गेली नाही पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये आज नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे। अशा अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी 50% पुढे जाते। हे फक्त नगरपालिका नगरपंचायत नाहीये, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिका याच्यात तर खूप मोठ्या प्रमाणावरती दिसते। साधारणतः आकडा किती आहे तो, किती महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर 50% पुढे गेलेले आहेत? राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा विषय गेलेला आहे, फार जास्त फरक नाही आहे, एखादी सीट कुठं कुठे जास्त झालेली आहे, काही ठिकाणी तर फक्त अर्धी सीट म्हणजे ती 1 सीट काउंट केल्या जाते। एका सीटमुळे सगळी पूर्ण 3 महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांच्या सगळ्या जागा अडचणीत आलेल्या आहेत। त्या 1 सीट जर का ओबीसी मधून ओपनमध्ये कन्वर्ट झाली तर त्यांच्यावर जी टांगती तलवार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची की उद्या चालून एखाद्या वेळेला जर हे आरक्षण 1 सीट झाल्यामुळे अवैध ठरवल्या गेलं तर त्या अवैध आरक्षणाच्या जागेवर निवडून आलेले सदस्य सुद्धा उद्या अवैध होऊ शकतात। 2021ला जशी राज्यामध्ये ही सेम कंडिशन आज आहे जी त्यावेळेला झाली होती आणि त्यावेळेला 289 लोकांची काहीही कारण नसताना त्यांची पदं गेली होती आणि त्यांना परत निवडणुकीला सामोरं जावं लागलं। अनेक लोक तर परत निवडून देखील आले नाही, 2-2दा खर्च होऊन त्यांना आज त्यांचे संसार उघड्यावर आलेले। अतिशय
हालाकीची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. याला कारणीभूत ही सिस्टीम आहे. जे राज्य निवडणूक आयोग असेल किंवा ग्रामविकास विभाग असेल, नगर विकास विभाग असेल, या सगळ्यांमुळे ही परिस्थिती राज्यामध्ये तयार झालेली आहे. परिस्थिती सुधारण्याची ही परिस्थिती कशी सुधारली जाऊ शकते? कारण सुप्रीम कोर्टामध्ये सगळं भवितव्य अवलंबून आहे. ह्या सगळ्यातनं तोडगा काढायचा म्हणलं तर तो तोडगा कसा निघू शकतो? तुमच्याकडनं काय असू शकतो? ह्याच्यामध्ये अतिशय सोपा विषय. आता उदाहरण देतो आमच्या मालेगाव नगरपंचायतचं. त्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव नगरपंचायतमध्ये 17 सीट आहेत. 17 पैकी 9 आरक्षित आहेत. 1 ST, त्याच्यानंतर OBC आणि SC मिळून असं 9ची टोटल गेलेली आहे. म्हणजे अर्धी सीट जास्त झाली. ती अर्धी सीट म्हणजे 1 सीट जर कमी केली तर ती ओपनमध्ये कन्वर्ट होईल आणि OBCचे लोक ओपनमध्ये सुद्धा निवडून येतात. नाही, पण हा एक मिनिट, तुमचा मुद्दा बरोबर आहे विकासजी, पण ओबीसीवरती ह्याच्यामुळे ओबीसीवरती अन्याय होणार नाही असं कसं? ओबीसीला ओपन मधनं तुम्ही यायला सांगता. 27% बाट्या कमिशनने त्याला दिलेलं, ओबीसीचं आरक्षण 27% आहे, तिथं त्यांना दिलं पाहिजे ना. ओबीसीवरती अन्याय कसा होऊ शकतो असा? ह्याच्यामुळं हे बघा, 27% नाही, मी OBCच आहे, मी OBC विरोधी नाही. OBCला 27 नाही 54% आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु कृष्णमूर्तीचं डिसिजन जोपर्यंत या देशामध्ये अस्तित्वात आहे तोपर्यंत 50%च्या वर आपल्याला अजिबात जाता येत नाही. तुम्ही गेलं तर त्याचे परिणाम 289 लोकांची पदं याच्या अगोदर गेली तशी उद्या OBCचं रिझर्वेशन अवैध ठरून लोकांची पदं जाऊ शकतात आणि ते पदं निवडून OBC प्रवर्गातून निवडून येऊन उद्या पदं गेल्यापेक्षा त्या OBCनी ओपन कॅटेगरीमधून निवडून येण्यालाही काही अडचण नाही. त्याचं एक अतिशय त्यावेळेसचं उदाहरण व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेस काय झालं होतं, 289 लोकांची जी पदं गेली होती त्या निवडणुका ओपन कॅटेगरीमधनं झाल्या होत्या आणि ओपन कॅटेगरीमध्ये 2-4 जर लोक सोडले तर तेच लोक परत रिपीट झाले त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि ते OBC लोकच ओपनमधून निवडून आले. मुद्दा मला सांगायचा एवढाच की एखाद्या 2 सीटनं कमी जास्त झाल्यानं काही विशेष फरक पडत नाही. परंतु ती जर प्रक्रिया ह्याच्यामुळं अवैध ठरत असेल आणि उद्या यांना परत निवडणुकीला सामोरं जावं लागत असेल तर ते होऊ नये. हे सगळे मला ह्या संदर्भात जे काही लोकांचे फोन आलेत त्यांनी मला अतिशय माझं कौतुक केलं, जे निवडणूक लढवणार आहेत, की नाही बाबा विकास भाऊ, तुम्ही हा जो विषय घेतला अतिशय चांगला घेतला. ह्याच्या अगोदर आमची पदं गेली होती, जशी तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती झाली तशी इतर जिल्ह्यामध्ये होऊ नये. आम्ही भोगलेलं आहे ते आणि जे काही करायचं ते आज क्लिअर झालं पाहिजे आणि हे क्लिअर झाल्याच्या नंतरच निवडणूक लढवण्याला फायदा आहे, नाही तर निवडणूक लढवूनच फायदा नाही अशी परिस्थिती आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणता एखादी सीट कन्वर्ट करा त्याने काही तोटा होणार नाही, पण मग त्याच्यामुळे ओबीसीवरती गदा येईल असं दिसतं. तुमच्यावरती हाच ठपका ठेवला जातो की तुम्ही ओबीसीच्या विरोधामध्ये आहात, ओबीसीच्या विरोधामध्ये तुम्ही आलेला आहात. हा तुमच्यावरती ठपका अनेकांनी टीका केली. नाव सांगायचं झालं तर तुमचेच मित्र मंगेश ससाने देखील अशाच पद्धतीने टीका करतात. अनेक लोक आहेत, मंगेश ससाने त्यातले एक आहेत. बिलकुल बरोबर आहे. परंतु मुद्दा असा आहे, आज मला एक सांगा की वारंवार OBCंना निवडणुकीला सामोरं गेल्यापेक्षा हा जो काही होईल तो व्यवस्थित जर का निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना 5 वर्षाचा टेन्युअर मिळत असेल तर हे फायद्याचं आहे, ते तोट्याचं आहे. आणि हे जे काही होईल ते व्यवस्थित करण्यासाठी हा सगळा माझा खटाटोप या ठिकाणी मी केलेला आहे. ह्या ठिकाणी OBCला रिझर्वेशन लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे, परंतु ते करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं जे डिसिजन आहे ह्या डिसिजनला एक तर संसदेत आपल्याला नेऊन रद्द करावं लागेल किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या बेंचकडे ते रेफर करावं लागेल. त्या दृष्टीनं प्रयत्न होणं राज्यातून OBC संघटना असतील किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडून ते प्रयत्न करून घेणं गरजेचं आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 50%ची मर्यादा किती कोणी काही म्हटलं तर ओलांडू शकत नाही. कारण हा या देशामध्ये संविधानानं घालून दिलेला आपल्याला सगळा एक बंधन आहेत. त्या संविधानामध्ये तरतूद आहे की या देशामध्ये संसदेनंतर जर मोठं कोणी असेल तर ते घटनापीठ आहे आणि घटनापीठाचे निर्णय आहेत आणि घटनापीठाचा निर्णय आपण टाळू शकत नाही. तो एक प्रकारचा कायदाच असतो. निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे विकास गवळी होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी ओबीसींच्या विरोधामध्ये नाहीये. एखादी जागा कमी झाली तरी चालेल, म्हणजे ओबीसींची जागा ओपनमध्ये कन्वर्ट झाली तरी चालेल, पण ती प्रक्रिया सगळी जर रद्द होत असेल तर त्याच्यामुळं अनेकांना याचा तोटा होऊ शकतो. आगामी काळामध्ये 2021 सारखीच परिस्थिती पुन्हा येऊ शकते असं भाष्य करत असतानाच मी ओबीसींच्या विरोधामध्ये नाहीये हे ठामपणे सांगत असतानाच राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारनंच आता आपली भूमिका कोर्टामध्ये स्पष्ट करायची आहे. त्यांच्याच भूमिकेवरती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे अशा देखील पद्धतीची प्रतिक्रिया याचिकाकर्ते विकास गवळी यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार यांच्यासह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.